भारताचे पहिले पंतप्रधान विद्यार्थी मित्र आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या भरपूर जणांनी आपल्या कुटुंबाचं बलिदान दिलेलं आहे। आपण अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून क्रांतिकारकाची गाथा त्यांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेतलेली आहे। अशाच प्रकारचे भारताचे पहिले पंतप्रधान त्यांनी कशा प्रकारे आपलं जीवन संपूर्ण जीवन आपल्या राष्ट्रासाठी समर्पित केले हे आपण आजचं त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत। थोडक्यात त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1879 मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला। त्यांच्या आईचे नाव स्वरूपा राणी, त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते, पत्नीचे नाव कमला नेहरू, त्यांच्या बहिणीचे नाव विजयलक्ष्मी पंडित व त्यांच्या मुलीचे नाव इंदिरा गांधीजी। मी जाणीवपूर्वक त्यांच्या कुटुंबाची तुम्हाला ओळख करून दिलो, कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच फक्त स्वतःचं आयुष्य पणाला लावलं नव्हतं, तर त्यांचं संपूर्ण कुटुंब आपल्या राष्ट्रासाठी वाहून घेतलेलं होतं। आपल्याला सांगता येईल आपल्याला त्यांच्या जन्मापासून संपूर्ण त्यांचा प्रवास तर होताच, पण भारताचा प्रवास सुद्धा एकदम खडतर होता। विद्यार्थी मित्रांनो, ते एक खऱ्या अर्थाने आपल्या भारताचे साक्षीदार म्हणता येतील आपल्याला, कारण ते जेव्हा लहान होते तेव्हा आपल्या भारतामध्ये आपल्या भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं। खऱ्या अर्थाने त्यांनी भारत बघितला होता की भारताला कशा प्रकारे इंग्रज लुटत होते, आणि जेव्हा भारतातून ब्रिटिशांनी जे काही संपत्ती होती, जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्यांनी लुटून गेल्या, त्यानंतर त्याला एवढ्या सहजासहजी मिळालेलं नाही किंवा आनंदाने दिलेलं नाही। त्यासाठी असंख्य लाखो तरुणांनी, महिलांनी, पुरुषांनी, लहान मुलांनी आपलं 1947 रोजी हा भारत देश जेव्हा भारताला आपल्याला दुःखाचा क्षण होता, तो म्हणजे आपल्या भारताचा एक पार्ट म्हणजे शरीराचा एक पार्ट जसा आपण काढून टाकतो त्या प्रमाणात आपल्या भारताचा एक भाग आपल्याला पाकिस्तानला द्यावा लागत होता, आणि दुःख अंतःकरणाने तो आपल्याला स्वीकारणं शक्य होतं। कारण का म्हणजे त्यांची आलिशान लाईफ असेल किंवा त्यांच्या गाड्या ह्या असं दिसतं आपल्याला, पण तसं नसतं। आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीत तर कदाचित असं नव्हतंच बिलकुल। कारण का तुम्ही जेव्हा वाचन कराल इतिहासाची पुस्तक तेव्हा तुम्हाला माहिती मिळेल, जेव्हा आपल्याला भारत देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षामध्ये आपली 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी मृत्यू मेलेलीची दिनांक म्हणजे आपल्याला संख्या सापडते, केवळ आणि केवळ अन्न न मिळाल्यामुळे। विद्यार्थी मित्रांनो, अन्न न भारत आपला असा होता विद्यार्थी, आज जरी आपल्याला चकचकीत दिसत असेल रोड, लाईट, बिल्डिंग्स भारताच्या, परंतु जेव्हा स्वातंत्र्य झाला होता तेव्हा असा इतिहास होता आपल्या भारताचा की एका वर्षामध्ये भारताची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा जास्त लोक भूकबळी म्हणजे अन्न वेळेवर एक टाइमचं मिळत नव्हतं म्हणून लोक मरत होते। ही अवस्था होती, ही सत्य परिस्थिती होती जेव्हा भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पदावर असताना। या अवस्थेतून केवळ हीच अडचण नव्हती, पहा जे काय होतं नव्हतं ते ब्रिटिशांनी घेऊन गेलं होतं। फक्त ज्या अवस्थेत सोडून गेला भारत, त्यानंतर भारतामध्ये गरिबी होती, अंधश्रद्धा होती, बेरोजगारी होती, आणि संपूर्ण 90% भारत हा आपला कृषी प्रधान होता। त्यामुळेच गांधीजी म्हणत होते की ब्रिटिशांना खरा भारत खेड्यात आहे, खेड्याकडे चला, तुम्हाला सत्य परिस्थिती समजेल, विकास काय करायचा आणि शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी निर्णय काय करायचे हे जेव्हा तुम्ही खेड्यात गेल्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचं काय करायचं हे डिसिजन करता येईल, आणि मध्ये लोकांची जगण्याचं साधन असेल, आणि तिथून भारताला सुरुवात करायचं होतं। विद्यार्थी मित्रांनो, वेळ प्रसंगी असे जे शोध भारताचा हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, तर भारताचा उगम कसा झाला, भारत कसा घडत गेला, बदलत गेला, कोणकोणते संकट आली, कोणकोणत्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागलं, या रोजगारी अशा अनेक संकटांना सामोरं करत करत त्यामध्ये उद्योग, शेती, लोकांच्या हाताला रोजगार, अशा अनेक गोष्टी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर होत्या। आणि तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधीजींनी संपूर्ण देश एकत्रित केला होता, आणि त्यांचे